Hello students, welcome to the e-learning platform of BSIET's Mechanical Engineering Department. My name is Viren Birdi and we are studying Mechanical Engineering Materials. We are studying unit number 2, Steel and its Alloys. The learning outcomes of this particular video are, at the end of this video, you will be able to explain various reactions on iron-iron carbide equilibrium diagram. So let's get started. This is our iron-iron carbide equilibrium diagram. आणि ह्या डायग्राममध्ये 3 ठिकाणी आपल्याला मेन रिॲक्शन्स बघायला मिळतात. ते 3 पॉइंट्स आहेत. पहिला म्हणजे P पॉइंट, दुसरा U आणि तिसरा E. या 3 ठिकाणी आपल्याला 3 रिॲक्शन्स या आयन कार्बाइड इक्विलिब्रियम डायग्रामवरती बघायला मिळतात. त्या कुठल्या आहेत त्या आपण बघूया आता. The main reactions on iron carbide diagram are 3. They are peritectic reaction, then eutectic reaction आणि eutectoid reaction. मग आता या 3 रिॲक्शन्स आपण डिटेलमध्ये बघूया. We will start with the first reaction, that is peritectic reaction. आता ही जी peritectic reaction आहे ही घडते P पॉइंटला, की जो आहे आपल्या आयन कार्बाइड इक्विलिब्रियम डायग्रामच्या एकदम टॉप लेफ्ट कॉर्नरला. बरोबर आहे. सो दिस इज द पॉइंट P, की जिथं आपल्याला ही रिॲक्शन बघायला मिळते. डायग्राम व्यवस्थित लक्षात ठेवा, मग आपण पुढे जाऊया. ओके. So, a peritectic reaction in general can be represented by an equation as L plus S1 on cooling gives out S2. म्हणजे लिक्विड आणि एक सॉलिड हे जेव्हा हे जे मिक्सचर आहे हे मिक्सचर आपण जेव्हा गार करू तेव्हा एक आपल्याला दुसरं सॉलिड मिळेल. Where L represents a liquid of a fixed composition and S1 and S2 are two different solids of fixed composition each. लक्षात येते. P पॉइंटच्या वरच्या बाजूला एक लिक्विड आहे आणि एक सॉलिड आहे. ह्यांचं मिक्सचर जेव्हा आपण गार करू तेव्हा आपल्याला एक नवीन सॉलिड बघायला मिळेल. ओके. So peritectic transformation occurs at point P and is as below. 1492 डिग्री सेंटीग्रेडला डेल्टा आणि लिक्विड हे मिक्सचर जे आहे हे गार होतं आणि आपल्याला दुसरं सॉलिड मिळतं, दॅट इज गॅमा ऑर ऑस्टनाइट. सो 0.1% कार्बन असणारा डेल्टा फेराइड जे आहे ते 0.55% कार्बन असणाऱ्या लिक्विडशी मिक्स होतं आणि 1492 डिग्री सेंटीग्रेडला जेव्हा आपण ते गार करत जाऊ तेव्हा 0.18% कार्बन असणारं ऑस्टनाइट तयार होईल. So this is what we have written. Delta ferrite of 0.1% carbon combines with the liquid of 0.55% carbon at 1492 degree centigrade and forms austenite or gamma of 0.18% carbon. The amounts of delta and liquid can be found out by applying the lever rule. आपण lever rule याच्या अगोदर बघितलेला आहे. ओके. हा lever rule वापरून आपण त्या मिक्सचरमधलं डेल्टाचं आणि लिक्विडचं प्रमाण काढू शकतो. ते कसं काढायचं बघूया आपण. So basically the reaction is taking place at point P. या ठिकाणी जर लीवर बघितली तर ती लीवर आपण ही लीवर कन्सिडर करणार. लीवर रूलसाठी आपण ही लीवर कन्सिडर करणार. त्याच्यामध्ये एक पॉईंट हा आहे जिथं 0.1% कार्बन आहे, हा P पॉईंट की जिथं 0.18% कार्बन आहे आणि तिसरा पॉईंट की जिथं 0.55% कार्बन आहे. राईट. मग अमाऊंट ऑफ डेल्टा जर आपल्याला काढायचं असेल तर डेल्टा या लिव्हरच्या कुठल्या बाजूला आहे तर डाव्या बाजूला आहे. बरोबर आहे ना. म्हणून आपल्या लिव्हर रूलप्रमाणे कसं होणार तर
अमाऊंट ऑफ डेल्टा विल बी इक्वल टू त्याच्या अपोजिटची बाजू डिवायडेड बाय ही पूर्ण लीवर. मग आपण तेच या इक्वेशनमध्ये लिहिलेलं आहे. दॅट इज 0.55 मायनस 0.18 डिवायडेड बाय 0.55 मायनस 0.1 इंटू 100. पर्सेंटेज काढायचे म्हणून इंटू 100. सो इफ वी सॉल्व दिस इक्वेशन we will come to know the amount of delta as 82.2%. ओके, लक्षात येते? फाईन. आता तसंच आपण अमाऊंट ऑफ लिक्विड काढूया. मग ही लीवर पकडली तर या लीवरच्या कुठल्या बाजूला लिक्विड आहे तर उजव्या बाजूला. इकडे आहे उजव्या बाजूला लिक्विड. म्हणजे अमाऊंट ऑफ लिक्विड जर काढायचं असेल तर आपल्याला त्याच्या ऑपोजिटची बाजू म्हणजे ही छोटी बाजू डिवायडेड बाय ही पूर्ण लीवर असा आपला फॉर्म्युला असणार. सो वी विल राईट अमाऊंट ऑफ लिक्विड इज इक्वल टू 0.18 मायनस 0.1 म्हणजे ही छोटी एलच्या ऑपोजिटची बाजू डिवायडेड बाय 0.55 मायनस 0.1 इंटू 100. इफ वी सॉल्व वी गेट द अमाऊंट ऑफ लिक्विड ॲज 17.8%. अदरवाईज आपण असंही काढू शकतो, जर अमाऊंट ऑफ डेल्टा मिळालं 82.2 तर 100 मायनस 82.2 विल बी दी अमाऊंट ऑफ लिक्विड. कारण त्याच्यामध्ये दोनच आहेत म्हणजे दोघांचं मिळून 100% पर्सेंटेज होणार आहे. त्यातलं 82.2% हे डेल्टाचं असल्यामुळं लिक्विडचं पर्सेंटेज ऑटोमॅटिकली 100 मायनस 82.2 17.8 येईल. किंवा या लीवर रूलच्या इक्वेशनप्रमाणे सुद्धा आपण काढू शकतो. ओके, सो दॅट इज अबाउट पेरिटेक्टिक रिॲक्शन. Now the next reaction is eutectic reaction. eutectic reaction कुठं होते तर पॉईंट यूच्या ठिकाणी. बरोबर, पीच्या ठिकाणी पेरिटेक्टिक रिॲक्शन आणि यूच्या ठिकाणी eutectic रिॲक्शन. यू पॉईंटला टेम्परेचर किती आहे तर ते आहे 1147 डिग्री सेल्सिअस आणि कार्बन पर्सेंटेज आहे 4.3. ओके, सो the eutectic reaction in general can be represented by the equation L on cooling gives out two solids S1 and S2. L represents the liquid of eutectic composition and S1 and S2 are two different solids of fixed compositions each. जसं लिक्विड गार केल्यानंतर आपल्याला S1 आणि S2 हे दोन सॉलिड्स मिळणार आहेत, त्याचप्रमाणे S1 आणि S2 हे जेव्हा आपण गरम करू तेव्हा त्याचं रूपांतर लिक्विडमध्ये होईल. हे पण लक्षात ठेवा. सो इन FEC डायग्राम, दॅट इज आयन कार्बाइड डायग्राम, द रिॲक्शन ऑकर्स ॲट 1147 डिग्री सेल्सिअस अँड 4.3% कार्बन. आणि ती आपण लिहू शकतो अशा पद्धतीने. L at 1147 degree Celsius gives out two solids. कोणते आहेत ते दोन? वन इज ऑस्टनाइट अँड द अदर इज सिमेंटाइट. जर तुम्ही तुमची फिगर रिफर केली तर तुम्हाला लक्षात येईल. मग एलचं प्रमाण किती आहे तर 4.3% कार्बन जिथं यू पॉईंट आहे. आणि ऑस्टनाइटचं प्रमाण किती आहे तर 2.0 आणि सिमेंटाइटचं प्रमाण किती आहे तर 6.67. राईट, एक्स्ट्रीम राईटला सिमेंटाइट आहे आणि लेफ्ट साईडला 1147 डिग्रीला आपल्याला ऑस्टोनाइट दिसतोय. सो वी कॅन से द लिक्विड ऑफ 4.3% कार्बन ट्रान्सफॉर्म्स ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर 1147 डिग्री सेल्सिअस and gives an eutectic mixture of austenite and cementite, right? So this eutectic mixture of austenite and cementite is also known as ladyburite. लक्षात ठेवा, this is generally asked in the examinations. ऑस्टनाइट आणि सिमेंटाइटचं जे मिक्सचर आहे त्या मिक्सचरला आपण लेडीब्युराइट असं म्हणतो. ओके, सो दिस इज eutectic reaction. So austenite of ladyburite is not stable at low temperature and gets transformed to perlite at 727 degrees Celsius, and hence at room temperature structure consists perlite and cementite. हे जे ladyburite आहे हे स्टेबल नसल्यामुळं 727 डिग्री सेल्सिअसच्या आसपास त्याचं रूपांतर हे परलाइट आणि सिमेंटाइटमध्ये होतं.
The amounts of perlite and cementite can be found using lever rule. जसं आपण मगाशी lever rule अप्लाय केला P पॉईंटच्या ठिकाणी, सेम आपण U पॉईंटला सुद्धा आपण ये lever rule अप्लाय करून perlite आणि cementiteचं पर्सेंटेज काढू शकतो. So we can have the expression as amount of perlite will be equal to 6.67 minus 4.3 divided by 6.67 minus 0.8 into 100, that is equal to 40.4%. हे बघताना तुम्ही तुमची आयन आयन कार्बाइड डायग्रॅम रेफर करा, म्हणजे तुम्हाला कळेल की हे आपण आकडे कुठून घेतलेले आहेत. आणि सिमिलरली अमाऊंट ऑफ सिमेंटाईट विल बी इक्वल टू, सिमेंटाईट त्या लिव्हरच्या उजव्या बाजूला आहे, त्यामुळे आपण डावीकडची लिव्हर धरणार वरच्या बाजूला, म्हणून 4.3 मायनस 0.8 डिवायडेड बाय 6.67 minus 0.8 into 100, that is 59.6%. Okay, लक्षात येते? Fine. So we will move on to the next reaction. Eutectoid reaction. Now eutectoid reaction is observed at point E, जिथं कार्बनचं पर्सेंटेज 0.8 आहे आणि टेम्परेचर आहे 727 डिग्री सेल्सिअस. ही जर फिगर बघितली तर आपल्याला दिसते की वरच्या बाजूचा जो ऑस्टनाईट आहे तो जेव्हा गार होईल 727 डिग्री सेल्सिअसला, तेव्हा त्याचं रूपांतर दोन सॉलिड्समध्ये होईल, दॅट इज अल्फा फेराइट अँड सिमेंटाईट. बरोबर, लक्षात येते? ओके. So the eutectic reaction in general can be represented by the equation S1 gives out S2 and S3, where S1 and S2 and S3, S1, S2, S3 are three different solids of fixed composition each. On the iron-iron carbide diagram, this reaction occurs at 727 degree Celsius आणि तिथं कार्बनचं पर्सेंटेज आहे 0.8. मग आपल्याला दिसते की ऑस्टनाईट जे 0.8% आहे ते 727 डिग्री सेल्सिअसला त्याचं रूपांतर होईल अल्फा फेराइट आणि सिमेंटाईटमध्ये, ज्याच्यातलं अल्फा फेराइटचं प्रमाण असेल 0.025% कार्बन आणि सिमेंटाईटचं नेहमी कॉन्स्टंट असतं, दॅट इज 6.67% ऑफ कार्बन. So we can say austenite of 0.8% carbon decomposes at constant temperature 727 degrees Celsius and forms a mixture of ferrite and alpha ferrite and cementite. Okay. This eutectoid mixture of ferrite and cementite is called perlite. त्याला perlite असं म्हणतात. आणि असं का म्हणतात perlite? Because the structure appears pearly in nature. त्याचं appearance हा पर्ली असतो आणि म्हणून त्याला आपण परलाइट असं म्हटलं जातं. सो दॅट इज अबाउट दिस रिॲक्शन. सो टू समराइज, द आयन कार्बाइड इक्विलिब्रियम डायग्राम हॅज थ्री मेन रिॲक्शन्स विच आर पेरिटेक्टिक रिॲक्शन, जी 1493 डिग्री सेल्सिअसला घडते आणि त्याच्यामुळेच कार्बन पर्सेंटेज असतं 0.18% पी पॉईंटला, राईट. The next is eutectic reaction, which is observed at point U, having 1147 degrees Celsius temperature and 4.3% carbon. And the last reaction is eutectoid reaction, which is observed at point E, and the temperature is 727 degrees Celsius and carbon percentage is 0.8. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. This can be asked in the examination. Okay. In the next video, we will see classification of steels and some part of alloy steels. Till then, stay home, stay safe, study well. Thank you.